नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. आणि परीची तशी शुक्रवारपासून शाळा चालू झाली आणि आज परीचा पहिला दिवस आहे. म्हणजे परी आजपासून जाणार आहे सोमवार, कारण प्रोजेक्ट बनवायचा चाललेला, त्यामुळे टाईम त्यातच जात होता. आणि शाळा आहे सकाळी परीची चालू आजपासून, तर आधूच आधी उठून बसते. ती रोजच उठती, जी अपेक्षा ती लवकर उठत नाही. आणि आधू पप्पांच्या बरोबर गाडीवरून खाऊ आणायला गेले. पप्पा जाताना मागं लागलेली. एक मिनटं. आणि मागं उभी राहिले पप्पांच्या गळ्यात असं हात पकडून वगैरे आधू. आणि ती आली तर मी तुम्हाला दाखवेन. मागू लागली, स्वतःच पाठवून चढली. विदूषकच आहे, दाखवते तुम्हाला आल्यावर तुम्ही दाखवेन. आलेली आहे आध्या, बघू शकता. आता पुढं बसून आले, जाताना गाडीवर मागं बसून गेलेली. आता नाही वे मागं बसली. हा, मला सांगून गेलेली ती तुला सायकल घेऊन येणार आहे. होय काय? खरंच तिनं सांगितलं, तुम्हाला ऐकायला नाही आलं? मी म्हटलं मला काय घेऊन येणार, मग त्या सायकल घेऊन येते तुला. बापरे, सायकल म्हटलं आणि सायकलच घेऊन आला. चला या आता वर. पप्पांच्या मागं लागते लाडू. लय लय लाडू काय पप्पांचं. या लवकर वरती. आलं का पिल्लू वर आलं का पिल्लू पप्पांचं? आलं. काय घेऊन आलं? सायकल घेऊन आलो. चला आता आद्या काय करणार? अंघोळ. बर राहू दे, चप्पल काढा. पण तिला बघा किती बोलली मला सायकल घेऊन येणार. तुम्हाला कळलं नाही खाली? मी बरोबर सायकल घेऊन आले ती. चला 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 चला. तर आम्ही आलो आहोत, आता चाललो आहोत शाळेत. दीदी गेली शाळेत, होय ना बाबू? पेन्सिल शोधाले, त्यात ठेवले. चला जागा, चला. 11:30 वाजले, 12पर्यंत येऊया. चला. काढलंस पण सगळं उलट सुलट काढलंस. मी इथं काढून दिलंय ना. इथं किती आहे? 2 आहे. तू इकडे इकडे काढू नको. हे 2 आद्या आडवे 2 आडवे 2 पाठी करून करायचं. चौकोनातच आता नाही, आता अजून इकडे राहिले की हे राहिले ना, ते पण पूर्ण वर. हा, लय मोठा नाही काढायचा, हिला बाहेर नाही येऊन द्यायचं. हा, हा कसा काढलायस चौकोनात, कसं काढायचं? हा, व्यवस्थित पेन्सिल व्यवस्थित धरायची, म्हणजे गोल व्यवस्थित येतो. इथून सुरुवात कर ना, व्यवस्थित असं. अंगणवाडीत इंग्लिश पण शिकवायचं चाललंय. बघू काय काढलं. 1 2. व्यवस्थित व्यवस्थित पटपट पट. अगं व्यवस्थित काढायचं. हे बघ कसं देव त्या दीदीनं कसं काढले. व्यवस्थित काढ. गोल काढायचं, गोल. खाली बघा, खाली बघा. ऍपल, बॉल, कॅट, सगळं सी फॉर सी. डी फॉर डॉग, ई फॉर
आता तुझी पाटी काढ की. हे बघ अजून हे एक राहिलं इथं. तुझी पाटी काढ. अरे वा 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 वा, छान. तर आज आहे सोमवार, आमचा आठवडी बाजाराचा दिवस. तर मी आता जस्ट बाजारातून आले आहे आणि पिल्लू आज सकाळपासून झोपल्यानंतर ते आता झोपले आणि आता ह्यांना भरपूर भूक लागली. त्याच्यामुळे मी साधं एकदम साध्या पद्धतीने अंडं बनवणार आहे. ते तुमच्याशी मी त्याची रेसिपी शेअर करेन. तर बघा तुम्ही मी कशी बनवते. आता मी कांदा वगैरे कट करून घेतला, तुम्हाला दाखवते. मी 2 मोठे कांदे कापून घेतले आणि 1.5 टोमॅटो घेतला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टोमॅटो कमी जास्त करू शकता, कारण ह्या दोन्ही गोष्टीने ग्रेव्ही जास्त होते. चला आता मी कांदा भाजायला टाकते. आता कांदा भाजायला टाकते मी. कांदाचा फोडून टाकायचा, म्हणजे फास्टमध्ये करायचे असेल तर हे एकदम सोपी पद्धत आहे, खायला पण खूप छान. ते कांदा एकदम गुलाबी रंगावरती आता भाजून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये नंतर मग आपण टोमॅटो ॲड करून घेऊया. बघू शकता आपला कांदा जरा गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो लगेच भाजला जातो. मस्तपैकी एकदम. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद मिक्स करूया. तर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार थोडीशी हळद ॲड केली आहे. आल्याला मी पटकन कुकर लावला, कुकरला अंडी आणि भात लावून घेतला, कणिक मळून घेतली. आता म्हटलं हे करूया, भूक लागते पटकन. सोमवारी जरासा टाईम जातो आणि मी कसं परिशाळेतून आल्याशिवाय बाजारात जात नाही. आता मी बारीक गॅसवरतीच भाजत होते, आता मी थोडासा गॅस मोठा करते, कारण मी कांदा भाजताना कांदा बारीक गॅसवर भाजतोय तोपर्यंत मी टोमॅटो वगैरे कापून, कोथिंबीर वगैरे कापून घेतली. म्हणजे असं आपण बनवताना आपली बरीचशी कांदा बारीक गॅसवरती टाकला ना भाजायला, तर आपली बरीचशी बाजूला कामं होऊ शकतात. आणि प्रत्येक म्हणजे मीच नव्हे, असं बरेच जणांना गडबड वगैरे असती की फास्टमध्ये करायची. तर ही पद्धत सोपी एकदम बनवत आणि मी ॲट ए टाईम 2 फोडण्या वगैरे पण करू शकते. मी करते, सवय लागून गेली. आणि खूप म्हणजे वाटत असेल की हलवते हे करते भाजी वगैरे, पण हे जेवढं हलवल तेवढं एकसारखा कांदा भाजला जातो. एकसारखा कांदा टोमॅटो एक असं एक वेळेला असं थोडासा कांदा भाजला जातोय, कोणाचा भाजला नाही जात. ते त्याच्यासाठी ही पद्धत एकसारखा असं भाजायला लागलं ना, बघा टोमॅटो लगेच कसा विरघळला. अजून जरासा बारीक गॅसवरती हे भाजू देऊया त्याचा तो. तर आणि थोडंसं ह्याला शिजू देऊया आपण. थोडंसं ह्याला आपण 1-2 मिनटं शिजू देऊया. तर हे बघू शकता तुम्ही, 1-2 मिनटं मसाला आपला हा ग्रेव्ही शिजायला लागले. तर मी हे अंडा आहे, त्या अंड्यामध्ये मध्ये असा काप करून घेतला, जास्ती नाही करायचा, आणि हे त्याच्यामध्ये असं सोडायचं. आणि 1-2-3 मिनटं आता झाकण मारून, तुम्हाला जर अजून पातळ ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं पाणी घाला त्याच्यामध्ये. आणि आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करते. कोथिंबीरचा पण थोडा वेळ शिजताना सुटेल. आता ह्याच्यावरती झाकण मारून 1-2-3 मिनटं शिजू द्यायचं. आता मला थोडीशी ग्रेव्ही अजून हवी होती, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. तर त्याला मस्तपैकी एक चांगली उकळी येऊ देत. आणि मला बघू शकताय तुम्ही
कसं झालेलं आहे अंड तयार. खूप मस्त लागतं. आणि आता मी पुन्हा त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर ॲड करते, म्हणजे खूपच मस्त आणि छान दिसायला पण. आणि एकदा नक्की करून बघा. सोप्या पद्धतीने मला एकदम हे बनवण्यासाठी 10 मिनटंच लागलेत. 10 मिनटात पटकन रेडी होते. कांदा कापून झाला की कांदा फ्राय करेपर्यंत आपण टोमॅटो कापू शकतो. मग कांदा फ्राय झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून आपण दुसरं काहीतरी म्हणजे अंडं साफ करणे, त्याच्यावरचं कवट काढणे, म्हणजे असं काही थोडं काम करत ही 10 मिनटात अंड्याची आमटी मस्तपैकी साध्या पद्धतीने तयार होते. आणि नक्की करून बघा, खूप छान मस्त लागते, एकदम टेस्टी. एकदा नक्की ट्राय करा. आणि ही झालेली आहे माझी अंड्याची आमटी तयार. चला आता मी चपाती पटकन करून घेते, त्यांना जेवायला देते.